नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी किंवा वालीची डाळ हे बोलतात ह्याला. ही वालीची डाळ अशी दिसते. आपण आता ह्याची आमटी बनवणार आहोत. दुसरं म्हणजे मी इथे बारीक कापलेला एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे बारीक कापलेला, राई घेतली आहे 1 टेबलस्पून, मसाला घेतला आहे 1 चमचा, जिरा घेतला आहे 1 टेबलस्पून, 4 कढीपत्त्याची पानं घेतली आहे, हळद 1 टेबलस्पून घेतली आहे आणि मीठ घेतला आहे चवीनुसार. मीठ आणि मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. चला मग सुरू करूया आता आपण आपली पुढची प्रोसेस. सर्वात आधी मी ही डाळ शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये 1 वाटी डाळ आता भिजत टाकणार आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकत आहे. त्यानंतर कुकरचं हे बघा, डाळ चांगल्यापैकी शिजलेली आहे. आता मी तुम्हाला या डाळीला फोडणी देऊन दाखवणार आहे. एका कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल गरम झालं आहे आता. तर आता ह्याच्यामध्ये मी राई टाकणार आहे. राई चांगली उकळली की त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे. जिराही चांगला फुलला तर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकणार आहे. त्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला आहे, आता त्याचा रंग पण थोडासा बदलला आहे. तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो पण जरा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पण चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहे. त्यानंतर हळद टाकून घेणार आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे 1 चमचा. आलं लसणाची पेस्ट 1 चमचा टाकून असं हलवून घ्यायचं आहे. नंतर ही शिजवलेली डाळ आपण सगळी ओतणार आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. आता ह्या डाळीला जरा उकळी येऊन द्यायची आहे. आता डाळीला झाकण ठेवून 1 उकळी येऊन द्यायची आहे. डाळ चांगल्यापैकी आता शिजली आहे. मला हवी तर ही डाळ जास्त पातळ पण करू शकता किंवा घट्ट पण करू शकता. तर ह्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकणार आहे. वालीची डाळ चांगल्यापैकी आता शिजली आहे. तर मी तुम्हाला ही सर्व करून आता दाखवणार आहे. ही बघा वालीची डाळ खूप टेस्टी अशी रेसिपी आहे आणि खूप इझी अशी रेसिपी आहे. ही ऑलमोस्ट 5 ते 10 मिनटात बनते आणि तुम्हाला ही वालीची डाळ दुकानामध्ये इझिली अवेलेबल भेटेल. महाराष्ट्रामध्ये ही कोकण साईडला खूप प्रसिद्ध अशी डाळ आहे जी लोक बनवतात. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.